8 जुलै बुधवार. वीणेचा नाद. आणि मी स्वर्गातून एक आवाज ऐकला. तो अनेक पाण्यांच्या आवाजासारखा आणि मोठ्या गडगडाटासारखा होता. आणि मी वीणा वाजवणाऱ्यांचा वीणेचा नाद ऐकला. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या वाद्यांमध्ये वीणेला एक विशेष स्थान आहे. ती दावीदने वाजवलेल्या मुख्य वाद्यांपैकी एक होती. त्याने म्हटले, हे देवा, माझ्या देवा, मी वीणेने तुझी स्तुती करीन. स्तोत्र 43:4. दावीद वीणा वाजवत असताना त्याने देवाची सामर्थ्यशाली उपस्थिती अनुभवली. एवढेच नव्हे तर संगीताच्या या सेवेद्वारे अनेकदा प्रकटीकरणाची देणगी प्रकट होत असे. त्याने साक्ष दिली, मी दृष्टांताकडे माझे कान लावीन, वीणेवर माझे गूढ वचन प्रकट करीन. स्तोत्र 49:4. वीणा हे केवळ पृथ्वीवरील वाद्य नव्हते, ती स्वर्गीय आराधनेचाही एक भाग आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण अनेक वेळा स्वर्गातील लोकांना वीणेने देवाची स्तुती करताना पाहतो. शमूवेलाच्या काळात वीणेचे संगीत भविष्यवाणीच्या अभिषेकाशी संबंधित होते. शमूवेलाने शौलाला सांगितले, तुला संदेष्ट्यांचा एक समूह भेटेल. त्यांच्या पुढे तंतुवाद्य, डफ, बासरी आणि वीणा असेल आणि ते भविष्यवाणी करतील. 1 शमूवेल 10:5. अलीशा संदेष्ट्याने भविष्यवाणीचा संदेश देण्यापूर्वी पवित्र संगीत ऐकण्याची इच्छा केली. म्हणून तो म्हणाला, माझ्यासाठी एक वादक आणा. वादकाने वादन केले तेव्हा प्रभूचा हात अलीशावर आला आणि त्याने राजांना देवाचे वचन सांगितले. 2 राजे 3:15. मी एकदा एका देवाच्या सेविकेला पाहिले, जी विलक्षण भविष्यवाणीच्या अभिषेकाने सेवा करत होती. भविष्यवाणीचे संदेश देण्यापूर्वी आराधना करणारे लोक प्रभूसमोर स्तुतिगीते गात आणि वाद्य वाजवत वेळ घालवत असत. ते आराधना करत असताना देवाचा आत्मा तिच्यावर येत असे. कितीही हजारो लोक जमले असले तरी ती धीराने प्रत्येक व्यक्तीला एक एक करून सेवा करीत असे आणि प्रोत्साहनाचे व भविष्यवाणीचे शब्द बोलत असे. देव एका साध्या आणि अशिक्षित सेवकाचा आपल्या गौरवासाठी किती सामर्थ्याने उपयोग करू शकतो याचे मला नेहमी आश्चर्य वाटे. मी आणखी एका देवाच्या सेवकाला ओळखतो, जो प्रचार करण्यापूर्वी आपले एकॉर्डियन वाद्य घेत असे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली तो गात असताना देवाची उपस्थिती सभेत भरून जात असे. मग तो भविष्यवाणीच्या अधिकाराने संदेश देत असे. अनेक अंतःकरणांना पश्चात्तापाची जाणीव होत असे आणि लोक खऱ्या मनाने प्रभूला आपले जीवन समर्पित करत असत. देवाच्या लेकरांनो, संपूर्ण अंतःकरणाने प्रभूची स्तुती करायला शिका. आराधना त्याच्या उपस्थितीचे दार उघडते. तुम्ही त्याचा गौरव करता तेव्हा तो जवळ येतो. स्तुतीच्या गीतांनी त्याचा सन्मान करता तेव्हा तो आपल्या लोकांना ताजेतवाने करतो, सामर्थ्य देतो आणि बोलतो. पुढील चिंतनासाठी वचन. कर्णा वाजवून त्याची स्तुती करा, सतार आणि वीणेने त्याची स्तुती करा. स्तोत्र 150:3. आजचे बायबल वाचन. सकाळ अय्यूब 36:37. संध्याकाळ प्रेषितांची कृत्ये 15:22-41.